नमस्कार पालक वर्गानो. तर आता आपली दुसरी यादी ही 23/15/2026 रोजी लागलेली आहे आणि दुसऱ्या यादीतील पालकांना आपल्या पाल्यास ॲडमिशन घेण्याची मुदत ही 15/5/26 ते 23/5/2026 आहे. याचा अर्थ आता 2 ते 3 दिवस निघून गेलेले आहेत आणि आपल्याकडे फक्त 6 दिवस आहेत. या 6 दिवसामध्ये आपण आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर पालकांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की RTE प्रवेश 2026साठी आपला नंबर दुसऱ्या यादीमध्ये लागला. आपण पहिल्या यादीची वाट बघत होता पण त्यामध्ये आपला नंबर लागला नाही. बरीच वाट बघितल्यानंतर आपला नंबर हा दुसऱ्या यादीमध्ये लागला, पण आपली सीट कन्फर्म नाही. आता मी हे असं का म्हणत आहे, तर आपणास हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळून जाईल की दुसऱ्या यादीमध्ये आपला नंबर लागला असला तरी आपली सीट कन्फर्म नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपणास हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच आपली सीट कन्फर्म का नाही आणि ती कशी कन्फर्म होईल हे आपणास लगेच कळून जाईल. तर पालकांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला पालकांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण बघत आहात की RTEच्या डॅशबोर्डवरती RTE 25% डॅशबोर्ड फॉर अकॅडमिक इयर 2026-27 टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन हे 2,89,286 होते. नंबर ऑफ सिलेक्शन्स 1,05,811. वेटिंगमध्ये 86,034 पालक आहेत आणि 79,871 जणांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतले आहे. आणि दुसऱ्या परीक्षा यादी म्हणजे सिलेक्शन वेटिंग लिस्ट 1मध्ये 46 जणांनी आपले ॲडमिशन घेतले आहे. तर आपण इथे आता मुख्य मुद्द्याकडे वळायचं आहे. तर इथे आपण बघू शकत आहात की आपल्याला दुसरा नंबर लागला. लागल्यानंतर आपल्याला SMS आला असेल किंवा नसेल. तर आपल्याला नंबर लागला हे आपण कसे बघायचे, तर सर्वप्रथम आपण अर्जाची स्थितीमध्ये जाऊन आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आणि आपणास नंबर लागला आहे तर तो किती आहे, काय आहे हे बघून घ्यायचं आहे. तर इथे आपणास याची पूर्ण डिटेल दिसून जाईल. ॲलोकेटेडमध्ये यस येणं गरजेचं आहे, तर आपला हा नंबर लागलेला आहे आणि इथे पूर्ण आपली डिटेल चेक करायची आहे. यस म्हटलं तर बाकीचं काय बघायचं गरज नाही आहे आणि आपला इथे नंबर हा लागला आहे. दुसरं काम आपण करायचं आहे की व्ह्यू ॲडमिट कार्डवर आपण क्लिक करायचं आहे. तर व्ह्यू ॲडमिट कार्डवरती आपण क्लिक केल्यानंतर आपणास जे ॲडमिट कार्ड इथे मिळून जाईल. म्हणजे काय, हे आपलं ॲडमिशनचं कन्फर्मेशन लेटर आहे. हे घेऊनच आपण शाळेमध्ये जायचं आहे. तर हे आपण प्रिंट काढून घ्यायचं आहे. तर तिसरं काय आहे पालकांनो, तर हमीपत्र. आपण हमीपत्र प्रिंट काढून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण भरून आपण सोबत घेऊन जायचं आहे. तर पालकांनो, जे काही ॲडमिट कार्ड आहे तर ह्या ॲडमिट कार्डवरील आपण आपले ॲडमिट कार्ड पूर्णपणे चेक करायचे आहे. तर याच्यावरती आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, आपले नाव आहे, आपल्या पाल्याचे नाव आहे, आईचे नाव आहे, आपल्या पाल्याची जन्मतारीख आहे, वार्षिक उत्पन्न जर आपण दिलं असेल, आरक्षणाचा प्रवर्ग आणि अपंग वगैरे असाल तर, आणि पूर्ण पत्ता दिलेला आहे. तर पालकांनो, ही जी सगळी डिटेल दिलेली आहे तर ही आपली डिटेल आपण सर्वप्रथम चेक करायची आहे. आपल्या आधार कार्डप्रमाणे ही डिटेल आहे का हे आपण चेक करायचं आहे. आपल्या पाल्याचे नाव हे आपल्या जन्मदाखल्याप्रमाणे आहे का हे पण चेक करायचं आहे. ह्या सगळ्या दोन्ही बाबी म्हणजे काय, तर ॲडमिट कार्ड, आपले डॉक्युमेंट आणि आपण जो फॉर्म भरला होता त्याची प्रिंट आपणास दिलीच असेल सायबर कॅफेवाल्यांनी किंवा आपण कुठे फॉर्म भरला आहे त्याने, तर ती प्रिंट आणि आपल्याकडे असणारी डॉक्युमेंट आणि ॲडमिट कार्डवरली डिटेल पूर्ण माहिती. तर ही पूर्ण माहिती पालकांनो आपण व्हेरीफाय करायची आहे. ॲक्च्युली कसं आहे की व्हेरिफिकेशन सेंटरवरती हेच व्हेरीफाय होते. आपण भरलेला अर्जातील माहिती, आपले डॉक्युमेंट, आणखी आपण जे डॉक्युमेंट ओरिजिनल सादर करणार आहात ती डॉक्युमेंट आणि परत आपण भरलेला अर्ज. तर हे 3 जे डॉक्युमेंट आहेत हे 3
डॉक्युमेंट आपण व्हेरीफाय स्वतःच करायचे आहेत. ॲडमिट कार्ड प्रिंट काढायचं, ॲडमिट कार्ड प्रिंट काढून आपले फिजिकल डॉक्युमेंट बघायचे आणि हे सर्व डॉक्युमेंट आपण स्वतः व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्या आपल्या बर्थ डेटवरील आपल्या पाल्याची जन्मतारीख, नाव सर्व व्यवस्थित चेक करायचं आहे आणि हे सर्व चेक करूनच आपण व्हेरिफिकेशन सेंटरकडे जायचं आहे. यानं काय होईल पालकांनो, की तिथे काही प्रॉब्लेम निघण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः व्हेरीफाय केल्यानंतर ते अगदी बरोबर होऊन जाईल. तर आपणास या गोष्टी करायच्या आहेत आणि आपण आपल्या पाल्याचे ॲडमिशन हे 23/5/2026च्या अगोदर घ्यायचे आहे. जर आपल्याकडे रेंट ॲग्रीमेंट असेल तर रेंट ॲग्रीमेंटवरील पत्ता, आपल्या आधार कार्डवरील पत्ता, ॲडमिट कार्डवरील पत्ता आणि आपल्या डॉक्युमेंटवरील पत्ता, या 4 डॉक्युमेंटवरील ॲड्रेस, नाव ही सर्व डिटेल आपण बघायचे आहे आणि या सगळ्या डॉक्युमेंटवरती आपलं नाव, पत्ता सर्व डिटेल सेमच असणं गरजेचं आहे. जर हे सेमच असतील पालकांनो तर आपणास काहीच अडचण येणार नाही. पहिल्या व्हेरिफिकेशनच्या फेरीमध्येच आपलं ॲडमिशन होऊन जाईल आणि आपल्या इथे स्टेटस ॲडमिटेड असे लगेच दिसेल. जर आपणास अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण जी पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झाले आहे त्यांना पालकांना भेटू शकता आणि जर आपल्यास ते पालक भेटत नसतील तर दुसऱ्या यादीमधील ॲडमिशन संदर्भात आपणास काहीही अडचण आली तर आपण मला कमेंट करा आणि आपणास त्या कमेंटचे ताबडतोब लगेच उत्तर देण्यात येईल. दुसऱ्या प्रतिष्ठा यादीचे ॲडमिशन घेत असताना आपणास कोणतीही अडचण आली डॉक्युमेंट संदर्भात वगैरे तर आपण मला कमेंट करा, याची उत्तर आपणास मी लगेच रिप्लाय देईन. तर पालकांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले की आपला नंबर लागला, पण आपण काय केल्यानंतर आपली सीट कन्फर्म होईल. तर मी आता तुम्हाला जी व्हिडिओमध्ये माहिती सांगितली हे सर्व डॉक्युमेंट आपण स्वतःच व्हेरिफिकेशन केल्यानंतर याची 2 बंच करून आपण व्हेरिफिकेशन सेंटरकडे जायचं आहे. म्हणजे आपले व्हेरिफिकेशन हे फर्स्ट राऊंडमध्ये होऊन जाईल आणि आपल्या पाल्याचे ॲडमिशन लगेचच होऊन जाईल. तर पालकांनो, व्हिडिओ कसा वाटला? हा एक माझा छोटासा व्हिडिओ होता की आपणास सांगण्याचा एक प्रयत्न होता. दुसऱ्या यादीमध्ये नंबर लागला पण सीट कन्फर्म नाही. आपण ही जर माहिती मी दिलेली माहिती अगदी तंतोतंत पाळली आणि तशी जर प्रोसिजर केली तर आपली सीट कन्फर्म होऊन जाईल. तर पालकांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.